ओके, सो द नेक्स्ट पॉईंट इज टाइप्स ऑफ ई कॉमर्स. आता आपण ई कॉमर्सचे कोणते कोणते टाइप्स आहेत तर ते आपण डिस्कस करूयात. सो द फर्स्ट टाइप इज B2C. ओके, आता B2C स्टँड्स फॉर बिझनेस टू कन्झ्युमर. आता बिझनेस टू कन्झ्युमर बघा काय आहे, म्हणजेच काय, आपण ज्यावेळी तुम्ही एखादं प्रोडक्ट आहे, आपण ॲमेझॉन कन्सिडर करा. ॲमेझॉन एक काय आहे, शॉपिंग वेबसाईट आहे. आपण त्याच्यावरून एखादं प्रोडक्ट काय करतोय ते परचेस करतोय, तेच काय झालं बिझनेस टू कन्झ्युमर. म्हणजे आपलं रिलेशन कशामध्ये झालं तर बिझनेस टू कोणामध्ये, कन्झ्युमर सोबत, राईट. बघा काय सांगितलंय, इन B2C मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट डिरेक्टली टू अ कस्टमर. अ कस्टमर कॅन व्ह्यू द प्रोडक्ट शोन ऑन दी वेबसाईट. म्हणजेच काय आहे, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमरमध्ये जेवढं काही वेबसाईटवरती डिस्प्ले केलेलं असतं, शो केलेलं असतं, ते कन्झ्युमर काय करू शकतो तर ते प्रोडक्ट जे आहेत ते बाय करू शकतो, परचेस करू शकतो. ओके, आता बिझनेस जर आपण इथे कन्सिडर केलं, बिझनेस म्हणजेच काय आहे, इथे बिझनेस काय आहे तर ॲमेझॉन इज द बिझनेस, राईट. आणि कन्झ्युमर कोण आहोत तर आपण कोण आहोत, आपण कन्झ्युमर आहोत, राईट. म्हणजेच काय झालं B2C, बिझनेस टू कन्झ्युमर. म्हणजे डायरेक्ट इंटरॅक्शन काय आहे त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण डिरेक्टली आपण काय वेबसाईटवरती व्हिजिट करतो आणि एखादा प्रोडक्ट आपण काय करू शकतो, आपण बाय करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, बिझनेस टू कन्झ्युमर. ओके, सो इथे बघा अजून काय सांगितलं त्यांनी, दिस B2C बिझनेस आर ऑनलाईन रिटेलर्स, फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. त्यांनी ते एक्झाम्पल दिलेले आहेत की कोणत्या वेबसाईट अवेलेबल आहेत, राईट. आता इथे बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर इथे त्या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल काय आहे, इथे कस्टमर आहे, देन ऑनलाईन स्टोअर आहे, देन प्रोडक्ट्स ऑफर्ड, पेमेंट केलं, ओके, आणि त्याच्यानंतर काय झाले आपल्याला ते डिलिव्हर झालं. म्हणजे ही काय असते तर अशी एक प्रोसिजर असते. देन बघा नेक्स्ट टाईप आहे B2B. आता टाइप्स ऑफ ई कॉमर्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितले तर खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरती पण तुम्हाला एक्झाम येऊ शकतो ब्रीफसाठी. सो नेक्स्ट टाईप इज B2B. B2B स्टँड्स फॉर बिझनेस टू बिझनेस. ओके, आता बिझनेस टू बिझनेस म्हणजेच काय बघा, इन B2B मॉडेल बिझनेस सेल्स इट्स प्रोडक्ट टू अँड intermediate buyer who then sells the product to the final customer. ॲज अन एक्झाम्पल बघा, एक होलसेलरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजेच काय, आता सपोज एखादा होलसेलर आहे, त्यांनी काय केलं, एखाद्या वेबसाईटवरून काहीतरी प्रोडक्ट्स काय केले तर ते बाय केले, परचेस केलं, बरोबर, कमी रेटमध्ये. आणि त्याचा जो कोण कस्टमर असेल त्यांनी त्याला काय केलं ते रिसेल केलं. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, बिझनेस टू बिझनेस. म्हणजे होलसेलर पण काय आहे तर तोचा पण एक बिझनेस आहे, आणि ॲमेझॉन पण काय आहे तर त्याला आपण काय कन्सिडर करतो ते पण एक बिझनेस आहे. म्हणजे त्या दोन्हीचं काय झालं तर इंटरॅक्शन झालं, राईट. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, B2B. लक्षात ठेवा, फुल फॉर्म पण लक्षात ठेवायचे तुम्ही. देन नेक्स्ट टाईप जर आपण बघितला तर काय आहे नेक्स्ट टाईप, ओके, नेक्स्ट टाईप बघा C2C. ओके, आता कन्झ्युमर टू कन्झ्युमर आहे. आता कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजेच काय आहे, कन्झ्युमर टू कन्झ्युमर मीन्स त्याच्यामध्ये इंटरॅक्शन कोणाचं असणार आहे, एका कन्झ्युमरचं दुसऱ्या कन्झ्युमरसोबत. ओके, एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण एक एक्झाम्पल घेऊ शकतो OLX एक एक्झाम्पल घेऊ शकतो, कारण की त्याच्यावरती एक काय करतो, एक कन्झ्युमर आहे, त्यांनी त्याच्यावरती एखादं प्रोडक्ट टाकलेलं आहे सेलसाठी, राईट. आणि जो दुसरा जो परचेस करणारा असतो तो सुद्धा कोण असतो, तो सुद्धा कन्झ्युमरच असणार आहे, बरोबर ना. एकाने काय केलं, एकाने ते सेलिंगसाठी अपलोड केलं, राईट, सेलिंगसाठी टाकलं. आणि दुसरा जो आहे, जो घेणारा आहे, परचेस करणारा आहे, तो सुद्धा कोण आहे तर तो सुद्धा कन्झ्युमर आहे. म्हणजे ते जे आहे ते दोन्हीमध्ये काय झालं इंटरॅक्शन, म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर. त्याच्यामध्ये बिझनेसचा कुठेच काही संबंध नाही आहे, राईट. सो इथे बघा, इथे त्यांनी दाखवलं, इथे बघा, इथे तुम्ही बघू शकता. सपोज कन्सिडर करा आपण एक OLXचं एक्झाम्पल घेतो, राईट. फॉर एक्झाम्पल इथे बघा OLX दिले, क्विकर दिलेला आहे. इथे कोण आहे, इथे फर्स्ट कन्झ्युमर आहे आपला, आणि इथे आहे सेकंड कन्झ्युमर, राईट. म्हणजे ह्यांनी काय केलं, एखादा प्रोडक्ट आहे तो सेलिंगसाठी टाकलेला आहे, राईट. आणि सेकंड कन्झ्युमर आहे, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, वॉन्ट टू सेल, ह्याला काय करायचं, सेल करायचं आहे एखादा प्रोडक्ट. आणि जो सेकंड कन्झ्युमर आहे त्याला काय करायचं आहे, तो बाय करायचं आहे. म्हणजेच हे जे इंटरॅक्शन आहे ते दोन्हीमध्ये काय झालेलं आहे, एकाने काय केलं, सेल केलं, बरोबर, आणि एकाने काय केलं ते बाय केलं. म्हणजे काय झालं, ह्यांनी सेल केलं ज्यावेळी, ह्यांनी स्वतःचं प्रोडक्ट दिलं आणि त्यांनी बाय केलं, त्यांनी काय केलं, त्याला
पैसे काय असतील ते त्यांनी त्याला पाठवले, राईट. ते त्यांनी बाय करताना काय केलं, ते पेमेंट केलं. म्हणजे ह्याला काय भेटलं, ह्यानी ह्याचं प्रोडक्ट दिलं आणि त्याची काय मनी असेल ती त्याला काय झाली, ती रिसीव्ह झाली. म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन आहे ते कोणामध्ये झालं, कन्झ्युमर टू कन्झ्युमर, दॅट इज C2C. लक्षात येते. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कोण असणार आहे, फक्त कन्झ्युमर असणार आहे. बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला OLXचं. ओके. देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप इज कन्झ्युमर टू बिझनेस. आता कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजेच काय, आता कन्झ्युमर टू बिझनेसमध्ये एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण काय देऊ शकतो. आता सपोज कन्सिडर करा C2B. ओके. C2B म्हणजेच काय, एखादी ॲमेझॉन आहे कंपनी, राईट. आता त्या कंपनीसाठी काम करणारा त्यांचा एम्प्लॉय, म्हणजेच तो काय झालं, कन्झ्युमर टू बिझनेस असं आपण म्हणू शकतो, बरोबर. कारण तो काम कोणासाठी करणार आहे, त्यांच्यासाठीच करणार आहे. ॲमेझॉन ही कंपनी आहे, त्यांच्यासाठीच तो काम करणार आहे. म्हणजे तो जे एम्प्लॉय आहे तो त्यांचाच आहे, राईट. म्हणजे तो कन्झ्युमर झाला. आणि तो कशासाठी काम करतो, तर ॲमेझॉन जे बिझनेस आहे त्याच्यासाठी तो काय करतोय, तर तो काम करतोय, राईट. म्हणजे त्यांच्या काही रिक्वायरमेंट असतील किंवा काही त्याचं काम असेल तर तो त्याचा जो रोल आहे तो तिथे प्ले करतोय, राईट. सो त्यालाच आपण काय म्हणू शकतो, कन्झ्युमर टू बिझनेस. म्हणजे कन्झ्युमरचं इंटरॅक्शन कोणासोबत असणार आहे, तर बिझनेसमध्ये असणार आहे त्याचं इंटरॅक्शन, राईट. एक्झाम्पल बघा त्यांनी काय दिलेलं आहे, तर कम्पॅरिझन ऑफ इंटरेस्ट रेट्स ऑफ पर्सनल लोन, कार लोन प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस बँक्स by websites. A business organization who fulfills the consumer's requirement within the specified budget approaches the customers and provided services, right. बघा त्यांनी काय केलं आहे, एक्झाम्पल एक दिलेलं आहे त्यांनी, इंटरेस्ट रेट्स ऑफ पर्सनल लोन, कार लोन प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस बँक्स, बरोबर. आता आपण बऱ्याच अशा वेबसाईट्स आहेत की त्या काय करतात, तर ते लोन असे प्रोव्हाइड करतात, बरोबर ना, पर्सनल लोन्स वगैरे देतात. पण त्याच्यासाठी बघा, त्यांच्यासाठी काम करणारे त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं काय काम असतं, तर लगेच आपण एखादी जर रिक्वायरमेंट टाकली तर त्यांचा कॉल येतो. मग ते पुढच्या जे आहेत काय प्रोसेस असतील मग ते फुलफिल करायचं काम करतात, बरोबर. मग ते कशासाठी काम करतात, तर ते त्या पर्टिक्युलर जी कंपनी आहे ते त्याच्यासाठी काम करतात. म्हणजे ते कोण झाले, ते कन्झ्युमर झाले. आणि तो जो बिझनेस आहे ते पर्टिक्युलर त्याच्यासाठी काम करत असं, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, दॅट इज C2B, कन्झ्युमर टू बिझनेस, राईट. ओके. सो द नेक्स्ट पॉईंट इज ई-कॉमर्स ट्रेड सायकल. आता बघा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, एक्झाममध्ये तुम्हाला इथे याच्यावरती ट्रेड सायकलवरती क्वेश्चन असतोच. काय सांगितले बघा. ओके. आता ट्रेड सायकल म्हणजेच काय, आता ट्रेड सायकल इन शॉर्टमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, त्यांनी बघा काय सांगितलं, अ ट्रेड सायकल इज द सर्व्हिस ऑफ एक्सचेंज बिटवीन अ कस्टमर अँड सप्लायर दॅट टेक प्लेस व्हेन अ कमर्शियल एक्सचेंज इज एक्झिक्युटेड. अ जनरल ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग फेजेस. आता ट्रेड सायकल म्हणजेच काय, ज्यावेळी आपण एखादा प्रोडक्ट घेतो, ओके, एखादा प्रोडक्ट आहे एखाद्या शॉपिंग वेबसाईटवरून आपण बाय करतो, ते बाय करण्यापर्यंत बाय केलं आपण, ओके, त्या स्टार्ट कुठून झालं, आपण ते प्रोडक्ट आहे ते आपण परचेस करतो. मग ते परचेस करण्यापासून ते आपल्यापर्यंत येईपर्यंत, ओके, इव्हन आपल्यापर्यंत आल्यानंतर जी प्रोसेस असते, जी प्रोसिजर काय फॉलो करावी लागते तिथपर्यंत ही जी सगळी पूर्ण प्रोसेस आहे त्यालाच आपण ट्रेड सायकल म्हणतोय, राईट. समजते मी काय सांगते. एखादं प्रोडक्ट ज्यावेळेस आपण परचेस करतोय, परचेस करण्यापासून ते आपल्यापर्यंत जोपर्यंत येत नाही त्याच्या जे मधला जो फेज आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, ट्रेड सायकल म्हणतोय. आणि त्याच्यामध्ये पण बरेच फेजेस आहेत, ते आपण आधी समजून घेऊयात की कोणते कोणते फेजेस आहेत. सो डिरेक्टली आपण ओके, सो डायरेक्ट मी तुम्हाला काय करते, आपण या चार्टवरून समजून घेऊया. बघा आता इथे ट्रेड सायकलचा एक असं चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे त्यांनी की किती फेज असतात किंवा काय कोणत्या स्टेप्स आहेत त्या फॉलोअप करून मग ते सगळे जे फेज आहेत त्या कंप्लीट होतात. ओके. सो फर्स्ट बघा काय आहे, सर्च अँड नेगोशिएट. सर्च अँड नेगोशिएट. आता सर्च अँड नेगोशिएट म्हणजेच काय असणार आहे, आता सर्च अँड नेगोशिएट म्हणजेच काय की ज्यावेळी आपण एखादं प्रोडक्ट आहे, आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काहीतरी एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ते आपल्याला परचेस करायचं आहे, मग आपण काय करणार, फर्स्ट आपण ते सर्च करणार आणि सर्च केलं, ओके, सर्च केल्यानंतर आपण काय करणार, नेगोशिएट करणार. आता नेगोशिएट करणं म्हणजेच काय की आपल्याला आपलं काय बजेट आहे, आपल्याला अफोर्डेबल किती रेंजपर्यंत आहे ते व्यवस्थित प्राइसिंग वगैरे बघून आणि एखादं छान असं प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं आहे ते सगळं काय करणार, ते त्या फेजला आपण काय म्हणतोय, नेगोशिएट करतोय आपण, राईट. म्हणजे ते कोणता फेज झाला, प्री सेलचा फेज झाला तो आपला, राईट.
त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय, ऑर्डर अँड डिलिव्हरी. ऑर्डर अँड डिलिव्हरी म्हणजेच काय, आपली ऑर्डर काय झाली, प्लेस झाली. आता प्लेस झाल्यानंतर आपल्याकडे काय येणार, आता आपलं ऑर्डर प्लेस झालेलं आहे, एक 5-6 दिवसात आपल्यापर्यंत ते डिलिव्हर झालं, राईट. ती फेज म्हणजे कोणती आहे आपली, एक्झिक्युशन फेज, राईट. त्याच्यानंतर इनव्हॉइस अँड पेमेंट. आता इनव्हॉइस अँड पेमेंट म्हणजेच काय, एकदा आपलं ऑर्डर आहे आपल्यापर्यंत डिलिव्हर झालं, आपल्याला काय भेटलं, त्याचं बिल दिलं गेलं, बरोबर. तर त्यात तुमच्यापर्यंत त्याचं बिल आलं. आता बिल आलं आणि आपलं बिल आल्यानंतर आपण काय करणार, त्याचं पेमेंट करणार. तीच फेज म्हणजे कोणती आहे, सेटलमेंट फेज. ओके. आता फ्री ऑफ कॉस्ट तर आपल्याला मिळणार नाही आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, त्याचं पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर आपल्याला बिल मिळालं आणि आपण त्याचं काय केलं तर पेमेंट केलं, तेच कोणती फेज आहे तर सेटलमेंट फेज आहे ती आपली. आणि आफ्टर सेल्स देन काय आहे आपलं, आफ्टर सेल्स. आता आफ्टर सेल्स म्हणजेच काय, एखादं प्रोडक्ट आपण परचेस केलं ते आपल्यापर्यंत डिलिव्हर झालं, आपण त्याचा यूज करतो म्हणजे एवढंच नसतं, इथपर्यंत स्टॉप होत नाही. ओके, ट्रेड सायकल आहे ते इथपर्यंत स्टॉप नाही आहे. आफ्टर सेल्स म्हणजे काय, आता एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, तुम्ही काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवली आहे, तुम्ही परचेस केली, तुमच्यापर्यंत आली आहे, पण त्याच्यामध्ये वॉरंटी असते, बरोबर. त्याचं काय वॉरंटी असेल किंवा त्याचं काय सर्व्हिसेस तुम्हाला काही फ्री मिळतील किंवा त्याच्यानंतरच्या त्याच्या काही सर्व्हिसेस असतील, राईट. त्यालाच आपण काय म्हणतोय, ते कोणता फेज आहे, तो आफ्टर सेल्सचा फेज आहे. किंवा एखाद्या गोष्टीवरती त्याची काय वॉरंटी आहे, किती वर्ष, 1 वर्षाची आहे, बरोबर, 2 वर्षाची आहे, त्याच्यानंतर त्याला काही सर्व्हिसेस तुम्हाला मिळतील त्याच्यावरती, मग त्यालाच आपण काय म्हणतोय, आफ्टर सेल्स. ती फेज कोणती आहे तर आफ्टर सेल्स फेज आहे ती. लक्षात येतं बघा. आणि हे दोन्ही जे इंटरॅक्शन आहे दोन्हीमधलं, तेच काय, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, EDI. ओके. तर बघा, आपण 1 बाय 1 बघूयात. काय सांगितले, प्रत्येक फेज आपण बघूयात आता. ओके. सो फर्स्ट फेज आपण ऑलरेडी बघितलं, आपण डिस्कस केलेले फेज किती आहेत, टोटल 4 फेज आहेत, बरोबर. प्री सेल. आता प्री सेलमध्ये तेच, इट कन्सिस्ट ऑफ 2 स्टेप्स लाईक सर्च अँड नेगोशिएट. सो कस्टमर सर्च फॉर रिक्वायर्ड वेबसाईट फॉर प्रोडक्ट टू बी परचेस. म्हणजे कस्टमर काय करतो, कोणतं प्रोडक्ट त्याला परचेस करायचं, काय रिक्वायरमेंट आहे त्याची, तो काय करतो तर ते सर्च करतो. इन नेगोशिएट स्टेप customer find a supplier who offers good quality product at cheaper price and then customer agrees the terms forwarded by the supplier. म्हणजे आपण काय करतो, एखादा असं ऑफर्स वगैरे बघत राहतो, बरोबर ना. म्हणजे एक कमी प्राईजमध्ये, अफोर्डेबल प्राईजमध्ये आपल्याला एक छान असं प्रोडक्ट मिळेल, तर ते आपण आधी फाइंड आउट करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, नेगोशिएट स्टेप आहे ती आपली. देन आहे आपलं एक्झिक्युशन. आता एक्झिक्युशन म्हणजेच काय, दिस फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. कस्टमर सेंड्स अँड ऑर्डर फॉर द सिलेक्टेड प्रोडक्ट अँड आफ्टर प्रोसेसिंग the order customer receive delivery of the product, right. म्हणजे काय, एखादा आपण ऑर्डर प्लेस केलं की आपली त्यांच्याकडे ऑर्डर ID जाते आणि त्याच्यावरून आपल्याला काय करतात तर ते आपले प्रोडक्ट आहे आपल्याला डिलिव्हर करतात. देन सेटलमेंट. दिस फेज कन्सिस्ट ऑफ इनवॉइस अँड पेमेंट्स. मी आताच सांगितले तुम्हाला, बरोबर ना. एकदा आपलं प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलं की आपल्या त्याच्यासोबत त्याचं बिलसुद्धा दिलं जातं, पण ते बिल बघून काय आपल्याला पेमेंट केल्यानंतर ते काय होतं तर ते प्रोडक्ट आहे ते आपल्यापर्यंत आपण ते रिसीव्ह करू शकतो, राईट. म्हणजे जे प्रोडक्ट तुम्ही घेतलेलं आहे, जे तुम्हाला रिसीव्ह झालेलं आहे, त्याचं आपल्याला काय करावं लागतं, त्या सेम प्रोडक्टचं आपल्याला पेमेंट करावं लागतं. देन आफ्टर सेल्स. आफ्टर सेल्समध्ये बघा तेच सांगितले, दिस फेज कन्सिस्ट ऑफ वॉरंटी अँड आफ्टर सेल्स सर्व्हिसेस. इन वॉरंटी पिरियड कस्टमर विल गेट ऑल मेंटेनन्स सर्व्हिसेस फॉर फ्री और ॲट मिनिमम कॉस्ट. ओके, बरोबर ना. आपण तुम्ही एखादी वस्तू घेता, सपोज एखादा AC आहे, मग त्याची काहीतरी वॉरंटी असेल, राईट. मग त्याच्यानंतर त्याचं काहीतरी असतील की तुम्हाला पहिल्या 6 किंवा पहिल्या 4 सर्व्हिसेस आहेत ते फ्री आहेत, मग ती तुम्हाला 1 वर्षात त्या सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. ते फेज कोणता आहे, तो आपला आफ्टर सेल्सचा फेज आहे, तोच आपला. लक्षात येतोय, समजलं. ट्रेड सायकल आणि त्याचे फेज किती आहेत. ओके, किती फेज बघितले आपण, टोटल देर आर 4 फेज. कोणते कोणते आहेत, येस, किती फेज बघितले आपण, 4 फेज बघितले, बरोबर. प्री सेल, देन एक्झिक्युशन, त्याच्यानंतर सेटलमेंट अँड आफ्टर सेल.
राईट. हा 4 फेज आहे, त्या विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी हा जो पॉईंट आहे ट्रेड सायकल खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ द नेक्स्ट पॉईंट. आता बघा नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, मोड्स ऑफ पेमेंट. आता मोड्स ऑफ पेमेंट सगळ्याच बऱ्यापैकी आपल्याला माहीत तर आहेत, पण तरी आपण बघूयात कोणत्या कोणत्या मोड्स ऑफ पेमेंट आहेत जे अवेलेबल आहेत. सो फर्स्ट मोड ऑफ पेमेंट इज क्रेडिट कार्ड्स. ओके, क्रेडिट कार्ड्स आर द मोस्ट कॉमन वे फॉर कस्टमर्स टू पे ऑनलाईन. आता क्रेडिट कार्डच्या हेल्पने आपण काय करू शकतो, ऑनलाईन पेमेंट करू शकतो आणि जास्तीत जास्त यूज होणारं आहे. देन मर्चंट्स कॅन रीच आउट टू अँड इंटरनॅशनल मार्केट विथ क्रेडिट कार्ड्स. ओके, म्हणजे आपण मर्चंट पेमेंटसुद्धा करू शकतो त्याच्या हेल्पनी. देन नेक्स्ट आहे आपलं मोबाईल पेमेंट आहे, जे की आपण सगळेच आता यूज करतो आहे. फॉर एक्झाम्पल आता भीम ॲप आहे, UPI आहे, देन आपलं पेटीएम आहे, त्याच्यानंतर फोनपे आहे, गुगल पे आहे. म्हणजे हे सगळे जे पेमेंटचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्या हेल्पनी आपण काय करू शकतो, तर आपण इझिली मोबाईल पेमेंट आपण इझिली करू शकतो आहे. सो ह्या सगळ्या काय आहेत तर त्या सर्व्हिसेस आपल्याला अवेलेबल आहेत. देन नेक्स्ट बँक ट्रान्सफर. ओके, आता बँक ट्रान्सफर बघा, बँकमधून पण आपण इझिली आपण काय करू शकतो, काही स्पेसिफिक अमाऊंट असेल तुम्हाला कोणाला ट्रान्सफर करायची पाठवायची असेल तर ते सुद्धा आपण डिरेक्टली बँकमध्ये जाऊन सुद्धा ते करू शकतो. देन नेक्स्ट आहे ओके. आता इथे बघा खूपच झूम झालं आहे. कुठे होतं आपण, मोड्स ऑफ पेमेंट. ओके, सो मोड्स ऑफ पेमेंटमध्ये आपण काय बघितलं, ट्रेड सायकल झालं. मोड्स ऑफ पेमेंटमध्ये आपण बँक ट्रान्सफर बघितलं. ओके, आपण इझिली काय करू शकतो, बँकमध्ये डिरेक्टली जाऊन सुद्धा काय करू शकतो तर ट्रान्झॅक्शन्स आहे ते करू शकतो. देन ई वॉलेट आहे. ओके, आपलं ई वॉलेटसुद्धा आहे, त्याचंसुद्धा बघा त्याच्यामध्ये पण त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. आता पेमेंट वॉलेट्सच माहीतच असेल, पेमेंटमध्ये पण पेटीएम आहे. आता सपोज पेटीएममध्ये पण आपलं काय असतं तर आपलं एक वॉलेट असतं, त्याच्यामधून पण आपण काही त्याचा यूज करून आपण काय करू शकतो तर ऑनलाईन आपण पेमेंट्स वगैरे करू शकतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ई वॉलेट असतं आपलं. ओके, त्याच्या थ्रू पण तुम्ही काय करू शकता, इझिली तुम्ही तुमचे पेमेंट आहे ते ऑनलाईन करू शकता. सो ई वॉलेट इज अ टाईप ऑफ इलेक्ट्रॉनिक कार्ड विच इज यूज फॉर ट्रान्झॅक्शन मेड ऑनलाईन थ्रू अ कम्प्युटर ऑर अ स्मार्टफोन. बरोबर, तुम्ही आपण आपल्या इझिली आपल्या सेलफोननी आपण काय करू शकतो, तुम्ही पेमेंट करू शकता इझिली. सो समजलं टाईप्स ऑफ पेमेंटचे किती ऑप्शन्स आहेत आपल्याला, म्हणजे मोड्स ऑफ पेमेंट. आता आपण बघा कोणते कोणते बघितलेत, क्रेडिट कार्ड बघितलं, राईट, क्रेडिट कार्ड बघितले, देन मोबाईल पेमेंट बघितले, देन बँक ट्रान्सफर बघितलं, अँड ॲज वेल ॲज ई वॉलेट. ओके, म्हणजे किती आहे ते टोटल 4 आहेत. तरी प्रत्येक आहेत तुम्ही माहिती असलं पाहिजे की मोड्स ऑफ पेमेंट कोणते कोणते अवेलेबल आहेत किंवा कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. राईट. सो द नेक्स्ट पॉईंट इज फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स. ओके, नेक्स्ट पॉईंट काय आहे, फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स. आता ई कॉमर्स ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ई कॉमर्स इज नथिंग बट इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आता त्याच्यामध्ये पण टाईप्स आहेत. So some common forms of e-commerce are as follows. So the first is mobile commerce. Okay, mobile commerce. आता mobile commerce म्हणजेच काय, m-commerce is buying and selling of goods and services through wireless handled devices such as smartphones and tablets. As a form of e-commerce, m-commerce enables users to access online shopping platform without needing to use a desktop computer. Some of applications of m-commerce are mobile banking, ticket booking, e-bill payments, online auctions, stock marketing and ट्रेडिंग. ओके, आता एम कॉमर्स बघा काय आहे. एम कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे आपण काय बघितलं, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड थ्रू अ
इंटरनेट, ओके, एक असा मीडियम असणार आहे ज्याच्यामध्ये आपण काय असणार आहे, इंटरनेटसोबत कनेक्टेड असणार आहोत, म्हणजे एक ऑनलाईन मीडियम असणार आहे. आता एम कॉमर्स म्हणजेच काय, एम कॉमर्समध्ये एक्झॅक्ट काय सांगितलं आहे, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू अ वायरलेस हँडल डिव्हाइस. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा आपल्या मोबाईल फोनमधून, ओके, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये एखाद्या ॲप्लिकेशनवरून काय करता, एखादं प्रोडक्ट बाय करता, सेल करता, राईट, एक कोणत्याही ॲप्लिकेशनचा यूज करून, त्यालाच आपण काय म्हणतो ते काय आहे, तर ते एम कॉमर्स आहे, म्हणजे मोबाईल कॉमर्स. एम स्टँड्स फॉर मोबाईल अँड कॉमर्स. मोबाईल कॉमर्स म्हणजे आपण मोबाईलच्या हेल्पनी किंवा टॅब्सच्या हेल्पनी आपण काय करू शकतो, आपण शॉपिंग करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, एम कॉमर्स म्हणतोय त्याला. ओके, त्यांनी एक्झाम्पल देताना बघा बरेच दिलेले आहेत. काय सांगितले त्यांनी, नीड टू यूज अ डेस्कटॉप कम्प्युटर. सम ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ एम कॉमर्स आर, कोणते कोणते आहेत, मोबाईल बँकिंग आहे, आता तिकीट बुकिंग आहे, राईट. आता बघा बरेच अशा गोष्टी झालेल्या आहेत की टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे किंवा बरेच असे आता ॲप्लिकेशन्स आहेत की आपण घर बसून सुद्धा, आता तुम्हाला ट्रेनचं तिकीट बुक करायचं असेल किंवा फ्लाईटचं बुकिंग करायचं असेल, सो तुम्ही इझिली काय करू शकता, तुमच्या सेलफोनवरून सुद्धा ते करू शकता. ओके, किंवा बरेच अशा आता पेमेंटचं तर माहितीच आहे आपल्याला, आता आपण ऑनलाईन पेमेंटसुद्धा करतोच, सो ते सुद्धा खूप इझी झालेलं आहे बाय मोबाईल कॉमर्स. ओके, सो नेक्स्ट आहे, नेक्स्ट टाईप इज ओके. आता इथे बघा, इथे दाखवलेलं आहे चार्टमध्ये, डायरेक्ट आपण सगळंच काय कुठून करतो ते इझिली आपण आपल्या मोबाईलवरून काय करू शकतो, शॉपिंग करू शकतो, पेमेंट्स करू शकतो, राईट. त्यानंतर तिकीट बुकिंग करू शकतो आपण, राईट. बघा इथे बरेच ऑप्शन इथे दाखवलेले आहेत. कशाद्वारे, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या मोबाईल फोन्सच्या हेल्पनी किंवा टॅब्सच्या हेल्पनी, ओके, आपण काय करू शकतो, तर इझिली आपण शॉपिंग करू शकतो. सो द नेक्स्ट आहे सोशल कॉमर्स. आता सोशल कॉमर्स तुम्हाला नावावरून मे बी लक्षात येत असेल. सोशल कॉमर्स म्हणजे काय आहे, एक असा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती पण आता बघा एक्झॅक्ट आता आपण बघूयात काय सांगितले. सोशल कॉमर्स इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स दॅट इन्व्हॉल्व सोशल मीडिया, online media that supports social interaction. It enables shoppers to get advice from trusted individuals, find goods and services and then purchase them. आता बघा सोशल मीडियावरती पण बरेच असे पेजेस आहेत, ओके, बरेच अशा काय म्हणू शकतो आपण, बरेच अशा प्रोफाईल्स आहेत, शॉपिंगच्या असतील किंवा एखाद्यांचं स्वतःचं बिझनेस असेल, बरेच अशा मोड्स आहेत किंवा बरेच असे मीडियम आहेत की त्याच्यावरून आपण काय करू शकतो, ते इझिली आपण शॉपिंग करू शकतो सोशल मीडियावरती. त्यालाच आपण म्हणतो सोशल कॉमर्स. ओके, सोशल कॉमर्स म्हणजे काय आहे, ते कशाशी रिलेटेड असणार आहे, तर आपले सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडिया आहे किंवा मग ते तुमचं इंस्टाग्राम असू देत किंवा तुमचं व्हॉट्सअप असू देत, त्या मीडियमवरून आपण एखादं शॉपिंग करतो आहे किंवा त्याच्यावरती जर ते सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो, सोशल कॉमर्स म्हणतो. आता इन्स्टावरती पण बघा, इंस्टाग्रामवरती तुम्ही बरेच असे शॉपिंगचे पेजेस असतात, राईट. मग तो क्लोथिंगसाठी असू देत किंवा फुटवेअरचा असू देत किंवा एखादं कॉस्मॅटिकचं असू देत, बरेच असे पेजेस असतात. तर त्याच्यावरून पण आपण काय करू शकतो, त्यांची स्वतःची ती प्रोफाईल असते, ओके, आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, इझिली शॉपिंग करू शकतो, राईट. तिथून म्हणजे ते एक ऑनलाईन मोडच झाला, फक्त ते कोणाशी कनेक्टेड असणार आहोत, तर आपण सोशल मीडियावरती, तो एक प्लॅटफॉर्म कोणता आहे, तर तो सोशल मीडियाचा तो एक प्लॅटफॉर्म आहे. ओके, आणि अजून एक म्हणजेच काय, त्याचं ॲडव्हान्टेज काय आहे, आता सपोज एखाद्याचं ऑफलाईन एखादा बिझनेस असेल, तो सुद्धा सोशल मीडियाशी कनेक्ट करून तो स्वतःचा जो बिझनेस आहे तो ऑनलाईन घेऊन येऊ शकतो, राईट. म्हणजे त्याच्याने काय होणार आहे, त्याचे जे कस्टमर्स आहेत ते तर इन्क्रीज होणारच आहेत, ॲज वेल ॲज त्याची जी पॉप्युलॅरिटी आहे ते पण एखाद वाढवू शकते किंवा त्याचा जो बिझनेस आहे तो सुद्धा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय आहे तो सांगू शकतो, एक मेसेज पास करू शकतो की हे जे आहे, म्हणजे सोशल मीडियावरती आता बरेच लोक एकमेकांशी कनेक्टेड असतात, तर त्याचं तो पेज असेल, त्याचं जे शॉप असेल, त्याचं काय पेज आहे, तो जास्तीत जास्त युजर्समध्ये काय करू शकतो, तो शेअर करू शकतो, ज्याने की काय होणार आहे, पॉप्युलॅरिटी वाढणार आहे, त्याला फायदा तर होणारच आहे, ज्याने की अजून जास्तीत जास्त कस्टमर्स जे आहेत ते त्याच्या पेजवरती व्हिजिट करतील, ओके, त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते बाय करतील. सो तो एक ॲडव्हान्टेज आहे सोशल कॉमर्सचा. तेच सांगितलं ह्याच्यामध्ये की इंटरॅक्शन, इट इनेबल शॉपर्स टू गेट ॲडवाईस फ्रॉम ट्रस्टेड इंडिव्हिज्युअल्स, राईट. आता बघा आपल्या माहितीचे पण बरेच असे असतात की जे ऑनलाईन आहे, त्यांचा बिझनेस असतो तो ऑनलाईन असतो, ते स्वतः करतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. सो द सक्सेस ऑफ अ सोशल कॉमर्स कॅम्पेन इज मेजर्ड बाय द डिग्री ऑफ विच कन्झ्युमर्स इंटरॅक्ट विथ द कंपनीज मार्केटिंग थ्रू रेटवेट्स, लाईक्स अँड शेअर्स. ओके, सो बघा इथे दाखवलेलं आहे. मग ते यूट्यूब असेल, फेसबुक असेल, ओके, किंवा ट्विटर असेल,
सो या प्लॅटफॉर्मच्या हेल्पनी तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तुमचं स्वतःचं बिझनेस आहे आपण ते तर स्टार्ट करू शकतो. तो एक असा प्लॅटफॉर्मचा दिलेला आहे आपल्याला, त्याचा तो एक ॲडव्हान्टेज आपण घेऊ शकतो. ॲज वेल ॲज पॉप्युलॅरिटी, ओके, किंवा आपण म्हणतो ना आपलं जे बिझनेस आहे ते आपण जास्त वाढवू शकतो आपलं. ओके, सो आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूयात आपला.